In the determinant and matrices, the first section we will consider about the determinants. मॅट्रायसेस मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात डिटर्मिनंटचा यूज करावा लागतोच. डिटर्मिनंट हा पण मॅट्रिक्स अल्जेब्राचाच एक भाग आहे, पण त्याला सेपरेटली विचारात घेणं आवश्यक आहे, त्याला सेपरेटली स्टडी करणं गरजेचं आहे. मग हा डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय असतं? हा तुम्ही तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये यूज केलेला आहे ॲक्च्युअली, पण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की याला डिटर्मिनंट म्हणतात. जेव्हा आपल्या समोर अशा प्रकारे चित्र काढलं जाईल, आता बघा, हे स्टडी केलेलं आहे का तुम्ही? हे यूज केलेलं आहे? कुठे यूज केलेलं आहे आणि कशासाठी यूज केलेलं आहे? क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल टू सॉल्व द लिनियर इक्वेशन्स. त्या ठिकाणी तुम्हाला टॉपिक असतो लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबलमधले असणारे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी या टॉपिकमध्ये एक रूल आहे, क्रॅमर्स रूल. आणि त्या क्रॅमर्स रूलमध्ये आपण हे वापरलंय, आणि जे काही आपण हे वापरलंय याला डिटर्मिनंट असं म्हणतात. दिस इज द डिटर्मिनंट. ओके, पण आता आपल्याला तो टेक्निकली स्टडी करायचा आहे अलॉंग विथ इट्स थिअरॉटिकल प्रॉपर्टीज, थिअरॉटिकल मीनिंग, थिअरॉटिकल रिझल्ट्स या सगळ्यांसोबत, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याचा यूज काय हे पण सर्व याच्यामध्ये विचारात घ्यायचे. प्लस डिटर्मिनंट हा जो आपण स्टडी केलेला आहे, या डिटर्मिनंटमध्ये 2 रो आणि 2च कॉलम होते. लहान होतं डिटर्मिनंट, आपणही लहान होतो 10वीत. आता आपण मोठे झालोत, त्यामुळे डिटर्मिनंट पण मोठा स्टडी करावा लागेल. म्हणजे याच्यापेक्षा मोठे असणारे डिटर्मिनंट्स पण यामध्ये आपला स्टडी करायचे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर अबाउट द डेफिनेशन ऑफ धिस डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची आधी आपण डेफिनेशन कन्सिडर करू. द डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट इज क्लोजली सिमिलर to that of matrices, or we can say the definition of matrices is closely related with that of determinant also. ह्या डेफिनेशन सेक्शनमध्ये दोन्हीमधलं मायनर कंपॅरिझन पण आपण विचारात घेणार आहेत, म्हणजे दोन्ही सेक्टर्स हे क्लिअर होतील. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ ए डिटर्मिनंट इज डिफाइंड. स्क्वेअर अरेंजमेंट of numbers. Determinant is always a square arrangement of numbers, whereas matrix is always rectangular arrangement of numbers. फरक लक्षात घ्या. The square arrangement of numbers and matrix is always rectangular arrangement of numbers. Now what is the difference? Determinant is the square arrangement of numbers in n number of
rows and columns. म्हणजे यामध्ये फॉर एक्झाम्पल आता पहा मी इथे काही अरेंजमेंट लिहितो. फर्स्ट अरेंजमेंट आहे सपोज 3 - 2 4 1. सेकंड अरेंजमेंट इज लाइक दिस 1 2 -3 -1 5 7 9 1 -8. नंबर 3 1 -1 2 3 1 4. And number 4 2 -5 7 3 1 8. Now here these are suppose 4 different arrangements. या नंबर्सच्या डिफरंट अरेंजमेंट्स आहेत. यापैकी कोणकोणत्या नंबरच्या अरेंजमेंट ह्या स्क्वेअर टाईप वाटत आहेत आणि कुठल्या अरेंजमेंट्स या रेक्टँग्युलर टाईप वाटत आहेत. आता स्क्वेअर आणि रेक्टँगल मधला तर फरक आपल्याला माहितीच आहे. ओके, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर अँड रेक्टँगल. यामध्ये फर्स्ट अरेंजमेंट जी आहे ती स्क्वेअर टाईप वाटते. सेकंड अरेंजमेंट जी आहे ती पण स्क्वेअर टाईप वाटते. बरोबर आहे. फर्स्ट आणि सेकंड अरेंजमेंट स्क्वेअर टाईप आहे, पण थर्ड आणि फोर्थ अरेंजमेंट या मात्र स्क्वेअर टाईप दिसत आहेत का? नाही. थर्ड आणि फोर्थ अरेंजमेंट स्क्वेअर टाईप नाही दिसत आहेत, त्या रेक्टँग्युलर दिसत आहेत. स्क्वेअर म्हणजे ऑल साइड्स इक्वल, रेक्टँगल म्हणजे ओनली अपोजिट साइड्स आर इक्वल. हा दोन्ही मधला फरक आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे हा सपोज स्क्वेअर आहे. ओके, आणि हा असेल तो रेक्टँगल आहे. रेक्टँगलमध्ये आणि स्क्वेअरमध्ये डिफरन्स आपल्याला माहिती आहे. मग इथे ही अरेंजमेंट स्क्वेअर टाईप दिसतीये, वाटतीये. ही अरेंजमेंट स्क्वेअर टाईप वाटतीये, पण ह्या दोन अरेंजमेंट स्क्वेअर टाईप वाटत नाहीत, ह्या रेक्टँग्युलर टाईप वाटत आहेत. हाच मुख्य फरक आहे डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये. ओके, त्यामुळं डिटर्मिनंट ही स्क्वेअर टाईप अरेंजमेंट असते आणि मॅट्रिक्समध्ये रेक्टँग्युलर टाईप अरेंजमेंट असते. हा पहिला फरक झाला. दुसरा फरक, determinant is the square arrangement of numbers in n number of rows and columns. इथं n number of rows and columns असं म्हटलं आहे, म्हणजे या पहिल्या अरेंजमेंटमध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत. जे हॉरिझॉन्टल असतात ते रो असतात आणि जे व्हर्टिकल असतात ते कॉलम असतात. ओके, हॉरिझॉन्टल रो आणि व्हर्टिकल कॉलम. या अरेंजमेंटमध्ये किती रो आहेत? 2. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो. किती कॉलम आहेत? 2. हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 2च कॉलम आहेत. सेकंड अरेंजमेंटमध्ये किती रो आहेत? 3. 1 2 3. आणि किती कॉलम आहेत?
1 2 3 3 rows and 3 columns आहेत. या थर्ड अरेंजमेंटमध्ये किती रो आहेत? थर्ड अरेंजमेंटमध्ये किती रो आहेत? दोन, टूच आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो. आणि कॉलम किती आहेत? 3. 1 2 3. म्हणजे या पहिल्या दोन्ही अरेंजमेंटमध्ये रोची संख्या आणि कॉलमची संख्या सारखी आहे. पण या तिसऱ्या अरेंजमेंटमध्ये रोची संख्या आहे 2 आणि कॉलमची संख्या आहे 3. ही सारखी आहे का? नाही. चौथ्या अरेंजमेंटमध्ये रोची संख्या किती आहे? 3 आणि कॉलमची संख्या किती आहे? 2. रो आणि कॉलमची संख्या डिफरंट आहे. मग जर रो आणि कॉलमची संख्या डिफरंट आहे तर रेक्टँग्युलर अरेंजमेंट येते. आणि रो आणि कॉलमची संख्या सारखी असेल तर स्क्वेअर अरेंजमेंट येते. फरक लक्षात आला? ही अरेंजमेंट स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर त्याच्या आकारावरून नाहीये. म्हणजे समजा आपण असा एखादा अरेंजमेंट कन्सिडर केली 2 3 -1 4 5 7. आता हे जर आपण पाहिलं तर स्क्वेअर सारखं दिसतंय. त्याचा उपयोग आहे का? नाही. आता स्क्वेअर सारखं दिसण्यासाठी त्यांच्यात थोडं डिस्टन्स वाढवलं की स्क्वेअर होत आहे. असं नको आहे. तर अरेंजमेंट स्क्वेअर कधी होते? जेव्हा रो आणि कॉलमची संख्या इक्वल असेल तेव्हा अरेंजमेंट स्क्वेअर टाईप होते. आणि जेव्हा रो आणि कॉलमची संख्या डिफरंट असेल तेव्हा अरेंजमेंट रेक्टँग्युलर होतीये. हा पहिला महत्त्वाचा फरक स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर अरेंजमेंटमध्ये लक्षात ठेवा. आणि त्यामुळं डिफाईन करत असताना डिटर्मिनंटमध्ये काय म्हटलंय? स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन n नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे जेवढी रोची संख्या आहे तेवढीच कॉलमची संख्या आहे. त्याला जनरली n ने डिनोट केलं जातं. मग 2 रो 2 कॉलम असतील, 3 रो 3 कॉलम असतील, 4 रो 4 कॉलम असतील, व्हॉट एव्हर. पण आता मॅट्रिक्स डिफाईन करताना काय होतं? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन m number of rows and n number of columns. पहा फरक. जर अरेंजमेंट रेक्टँग्युलर आहे तर याचा अर्थ तिथं रो आणि कॉलमची संख्या डिफरंट असू शकते. अरेंजमेंट जर रेक्टँग्युलर आहे तर रो आणि कॉलमची संख्या डिफरंट असू शकते. पण अरेंजमेंट जर स्क्वेअर आहे तर रो आणि कॉलमची संख्या सेमच असायला पाहिजे. आणि म्हणून इथे n हे एवढं एकच नोटेशन वापरायचं आहे डिटर्मिनंटला. मॅट्रिक्सला मात्र रोची संख्या m न डिनोट केली जाणार आहे आणि कॉलमची संख्या n न डिनोट केली जाणार आहे. त्यामुळे कुणाला रो म्हणायचं कुणाला कॉलम म्हणायचं हे महत्वाचं आहे. In case of matrix, arrangement is rectangular, so it contains m number of rows and n number of columns. ओके, कळला फरक हा दोन्ही मधला काय तो पहिला? A determinant is the square arrangement of numbers in n number of rows and columns. एक स्क्वेअर टाइप अरेंजमेंट. पण ती अरेंजमेंट अशी डायरेक्ट उघडी सोडून द्यायची नसते. हे नंबर जातील इकडे तिकडे पळून. मग
या अरेंजमेंटला एनक्लोज केलं जातं अशा प्रकारच्या व्हर्टिकल बार्सनी. यांना व्हर्टिकल बार म्हणायचं, लाईन्स नाही म्हणायचं. आता हा एक बॉक्स झाला. ओके. Square arrangement of numbers in n number of rows and columns enclosed by two vertical bars is called determinant. ही डिटर्मिनंटची डेफिनेशन झाली. The square arrangement of numbers in n number of rows and columns enclosed by two vertical bars is called determinant. काय डेफिनेशन आहे? द स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन n number of rows and columns enclosed by two vertical bars is called determinant. आणि मग मॅट्रिक्स कसा डिफाइन होतो? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन m number of rows and n number of columns enclosed by, इथे मात्र वर्टिकल बार्स नाही वापरायचे, enclosed by स्क्वेअर ब्रॅकेट्स. म्हणजे पाहिले की लक्षात येतात कोण मॅट्रिक्स आहे आणि कोण डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंटचे एलिमेंट व्हर्टिकल बारनं एनक्लोज केले जातात, मॅट्रिक्सचे एलिमेंट स्क्वेअर ब्रॅकेटनी एनक्लोज केले जातात. ओके. म्हणजेच डेफिनेशन मध्ये आपण काय करू शकतो इथे चेंज, ॲडिशन. स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन n number of rows and columns enclosed by two vertical bars is called determinant. आणि मॅट्रिक्स साठी काय होईल? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स in m number of rows and n number of columns enclosed by square brackets is called matrix. Is called matrix. हा आहे दोन्ही मधला डेफिनेशनचा डिफरन्स. डिटर्मिनंट इज ऑलवेज ए स्क्वेअर अरेंजमेंट, मॅट्रिक्स इज रेक्टँग्युलर अरेंजमेंट. डिटर्मिनंट मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असते n. मॅट्रिक्स मध्ये रो ची संख्या m न डिनोट केली जाते, कॉलमची संख्या n न डिनोट केली जाते. डिटर्मिनंटला व्हर्टिकल बारनं एनक्लोज केलं जातं, मॅट्रिक्सला स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एनक्लोज केलं जातं. ओके. आता यामध्ये ह्या दोन डायग्राम आहेत तुमच्या समोर, 1 आणि 2. 1 ला आपण काय म्हणणार? 1 डिटर्मिनंट नाही आहे. आणि 2 ला आपण काय म्हणणार? रेक्टँगल. ओके. आता मला सांगा, हा जो स्क्वेअर आहे, याला मी रेक्टँगल म्हणू शकतो का? नाही सर.
येस और नो यस सर. म्हणू शकतो. हो. हा जो रेक्टँगल आहे त्याला मी स्क्वेअर म्हणू शकतो का? नाही सर. म्हणू शकतो का? नाही. नाही. कारण का? जॉमेट्रिकली रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड सारख्या असणं गरजेचं असतं आणि चारही अँगल राईट अँगल पाहिजेत. बरोबर आहे. स्क्वेअरसाठी चारही अँगल राईट अँगल आणि सगळ्या साईड सेम पाहिजेत. मग याच्या जर सगळ्या साईडची लेंथ इक्वल आहे तर अपोजिट साईडची पण लेंथ इक्वल असणारच ना. हो सर. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो रेक्टँगलच्या कंडिशन सॅटिस्फाय करतोच आहे ना. हो सर. म्हणजे आपण स्क्वेअरला रेक्टँगल म्हणू शकतो, पण या रेक्टँगलला स्क्वेअर म्हणता येईल का? नाही सर. नाही म्हणता येणार. आणि त्यामुळं मॅट्रिक्समध्ये जी रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये 3 1 -2 5 8 7 4 2 9 अशा प्रकारचा मॅट्रिक्स पण असू शकतो. कारण हा स्क्वेअर आहे पण याला आपण रेक्टँगल म्हणू शकतो. डेफिनेशनमध्ये रेक्टँगल आवश्यक आहे, पण ही जरी अरेंजमेंट स्क्वेअर दिसत असली तरी याला आपण रेक्टँगल म्हणू शकतो. पण हा जो रेक्टँगल आहे त्याला आपण स्क्वेअर म्हणू शकतो का? म्हणून डेफिनेशनमध्ये, मॅट्रिक्सच्या डेफिनेशनमध्ये जरी शब्द रेक्टँग्युलर अरेंजमेंट असा असला तरी मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलर टाईपचा पण असतो, स्क्वेअर टाईपचा पण असतो. पण डिटर्मिनंट मात्र फक्त आणि फक्त स्क्वेअर टाईपचाच असतो. डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला असा कुठंच डिटर्मिनंट पाहायला मिळणार नाही. असा डिटर्मिनंट कधीही नसतो. ओके. मॅट्रिक्स असेल तो रेक्टँग्युलर असेल किंवा स्क्वेअर असेल, कोणत्याही टाईपचा मॅट्रिक्स असतो. कारण आपण हा जरी स्क्वेअर मॅट्रिक्स असला तरी त्याला रेक्टँगल म्हणू शकतो. म्हणून असा मॅट्रिक्स असतो पण असा डिटर्मिनंट नसतो. कळला फरक दोन्हीमधला काय तो? दिसण्यामधला. आता असण्यामधला म्हणजे ॲक्च्युअल जो अल्जेब्रा आहे त्या अल्जेब्रा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहणार आहेत. यात फर्स्टली आपण जो अल्जेब्रा विचारात घेणार आहेत तो डिटर्मिनंटचा. डिटर्मिनंटचा अल्जेब्रा कम्प्लिटली डिफरंट आहे मॅट्रिक्सच्या अल्जेब्रापेक्षा. कारण डिटर्मिनंट हे न्यूमरिकल व्हॅल्यू देतात, त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करता येतात. तिथे त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. पण मॅट्रिक्स हा इव्हॅल्युएट होत नाही. हा जन्मापासून मरेपर्यंत मॅट्रिक्सच राहतो. एखादा जर आपल्याला मॅट्रिक्स दिला तर तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत मॅट्रिक्सच राहतो. त्याची संख्या किंवा एखादा स्केलर, एखादा कॉन्स्टंट, एखादा नंबर अशी व्हॅल्यू, न्यूमरिकल व्हॅल्यू येत नाही. पण जो डिटर्मिनंट असतो तो मात्र आपण इव्हॅल्युएट करून सोडवून त्याची एक कॉन्स्टंट किंवा स्केलर नंबर, न्यूमरिकल व्हॅल्यू फाइंड करू शकतो. हा महत्त्वाचा फरक. म्हणून हा एक स्केलर क्वांटिटी आणि हा एक वेक्टर क्वांटिटी असंही आपण म्हणू शकतो. कारण ह्याची एक कॉन्स्टंट न्यूमरिकल व्हॅल्यू मिळते, याची कॉन्स्टंट न्यूमरिकल व्हॅल्यू मिळत नाही. तो मॅट्रिक्स आहे, तो मॅट्रिक्सच राहतो. त्याच्यामधल्या प्रत्येक एलिमेंटची जागा, प्रत्येक एलिमेंटची पोझिशन, त्याचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे. तसं ते डिटर्मिनंटमध्ये इम्पॉर्टंट आहे, पण त्याला इव्हॅल्युएट करून त्याची व्हॅल्यू फाइंड करता येते. ओके. यामध्ये हे जे रो आणि कॉलम्स आहेत त्यांची संख्या यावरून आपल्याला मिळते ती ऑर्डर.
What is order of determinant? If a determinant contains n number of rows and columns. डिटर्मिनंट मध्ये जर n नंबर ऑफ रो आणि कॉलम असतील म्हणजे रोजची संख्या n आहे कॉलमची तेवढीच असणार ऑब्विसली, देन इट इज सेड टू बी द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर n, किंवा त्याला असं म्हटलं जातं nth ऑर्डर डिटर्मिनंट. त्याला म्हटलं जातं nth ऑर्डर डिटर्मिनंट. म्हणजे समजा यामध्ये फॉर एक्झाम्पल हा जो फर्स्ट आहे याच्यामध्ये किती रो आहेत? 2 रो. किती कॉलम आहेत? 2. सो वी कॅन कॉल इट ॲज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. मग त्याला आपण काय म्हणणार? तो सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आहे. त्यानंतर या सेकंड एक्झाम्पल मध्ये किती रो आहेत? किती कॉलम आहेत? 3. त्याला आपण म्हणणार थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. त्याला काय म्हणणार आपण? थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. आणि हा आहे तो सेकंड ऑर्डर. पैकी सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, कसा यूज करायचा हे तुम्ही क्रॅमर्स रूलमध्ये 10th मध्ये स्टडी केलेलं असतं. इम्पॉर्टंट इज नाऊ इव्हॅल्युएशन ऑफ थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट, तेही आपण पाहणार आहेत. मॅट्रिक्समध्ये मात्र रो आणि कॉलमची संख्या डिफरंट असते आणि त्यामुळे तिथं ऑर्डर लिहिण्याची मेथडच वेगळी आहे. म्हणजे समजा आता हा मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये किती रो आहेत? 2. किती कॉलम आहेत? 3. 2 रो आणि 3 कॉलम आहेत, त्यामुळे याची ऑर्डर लिहिली जाते 2/3. रोची संख्या नेहमी आधी लिहायची असते, कॉलमची संख्या नंतर. पहिला आकडा जो असतो, पहिला नंबर जो असतो तो रो डिनोट करतो, दुसरा जो आहे तो कॉलम नंबर डिनोट करतो, कॉलमची संख्या. 2 रो आणि 3 कॉलम आहेत म्हणून ऑर्डर झाली 2/3. या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत? 3 रोज. किती कॉलम आहेत? मग त्याची ऑर्डर लिहिली जाईल 3/2. या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 3/2. त्यानंतर हा मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये किती रो आहेत? 3. कॉलम किती आहेत? मग याची ऑर्डर आपण लिहिणार 3/3. ओके. मॅट्रिक्समध्ये ऑर्डरला एक स्पेसिफिक इम्पॉर्टन्स आहे. त्या ऑर्डरच्या काही रिझल्ट्स आहेत. इव्हन बऱ्याचशा एक्झाम्पल्समध्ये फक्त मॅट्रिक्सच्या ऑर्डरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरून सुद्धा शॉर्ट ट्रिकने एक्झाम्पल्स सॉल्व्ह होतात मॅट्रिक्सचे. त्यामुळे ते त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण फरक लक्षात येण्यासाठी मॅट्रिक्सची ऑर्डर कशी लिहिली जाते आणि डिटर्मिनंटची ऑर्डर कशी असते. आधी आपल्याला आता फोकस करायचं आहे डिटर्मिनंट या सेक्टरवरती, डिटर्मिनंट या सेक्शनवरती. ओके. मग जर डिटर्मिनंटमध्ये n नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असतील तर त्या डिटर्मिनंटला आपण म्हणणार nth ऑर्डर डिटर्मिनंट. ओके. आधी ही एक डेफिनेशन आणि हा एक पॉईंट लिहून घ्या. राईट डाऊन फर्स्ट. हेडिंग टाका डिटर्मिनंट. In that write down the square arrangement of numbers the square arrangement of numbers in
n number of rows and columns n number of rows and columns enclosed by two vertical bars is called determinant. Next line, if a determinant contains n number of rows and columns, then it is called nth order determinant. Full stop. आता मॅट्रिक्स बद्दल आपण मॅट्रिक्सच्या वेळी लिहिणार आहोत. फक्त तुम्हाला डिफरन्स लक्षात येण्यासाठी तो पॉईंट इथं मी मेन्शन केलेला आहे. ओके, त्यानंतर पाहता हे जे डिटर्मिनंट असतात त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक नोटेशन्स असतात. बिफोर दॅट आपण फक्त इव्हॅल्युएशनवरती आधी विचार करू. सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट जे आहेत ते कसे सोडवायचे, कसे इव्हॅल्युएट करायचे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण तरीही त्याची प्रॅक्टिस आवश्यक ठरते. कारण थर्ड ऑर्डरमध्ये सुद्धा ज्या काही मिस्टेक होतात, पुढे मायनर को फॅक्टर्स सारख्या पॉईंट्समध्ये पण ज्या काही मिस्टेक होतात त्या मेजॉरिटीली या सेकंड ऑर्डर डिटर्मिनंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये होतात. आणि हे कॅल्क्युलेशन म्हणजे प्लस मायनस वगैरे हे सर्व. त्यामुळं याच्यावरती सुरुवातीला आपण वर्किंग करू. आता सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट कसे केले जातात. फॉर एक्झाम्पल, हा एक डिटर्मिनंट आपण कन्सिडर केला इन जनरल ए बी सी डी असे मी लेटर्स घेतो सुरुवातीला संख्याऐवजी. हा सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आहे, तो आपला इव्हॅल्युएट करायचा आहे. कसा इव्हॅल्युएट केला जातो? येस, यू नो इट. A into D, बरोबर आहे. A into D म्हणजे यामध्ये या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि त्याच्यातून या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं. सिंपल आहे. हे दोन मल्टिप्लाय करायचे AD मायनस BC.
मुख्य प्रोसेस कळली काय ते, यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. आता इथे सगळे फक्त लेटर्स होते, संख्या नव्हत्या आणि पुन्हा प्लस मायनस वगैरे काही नव्हते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी हे काही एक्झाम्पल्स मी इथे लिहितोय, हे तुम्ही आधी सॉल्व करून मला सांगायचे ते आन्सर्स पटापट. Solve this, everyone should solve this. सांगू का? नाही, सॉल्व करा फक्त. ॲन्सर्स जे सांगितलेत आपण त्या ॲन्सर्सनुसार जे फाइंड केलेले आहेत करेक्ट आहेत, करेक्ट येणार, नो डाऊट. ह्या स्टेजला म्हणजे आपण खूप हुशार आहेत वगैरे असं काही प्रकार नसतो. हे चिल्लर काम आहे, हे बरोबरच येणार आहे, यात काही विषय नाही. फक्त एक आहे की आपण एक्स्ट्रीम ड होण्यापासून वाचलो, कुठेतरी ॲव्हरेज लेवलला आपण पुढं जायला चांगला चान्स आहे आपल्याला. हे बरोबर आलेत, हे 100% बरोबर येणार. पण इन फ्युचर आपला हेच त्रास देणार आहे. ते कसं की आता आपल्याला हा सेकंड ऑर्डरचा एक एक डिटर्मिनंट एक एक प्रॉब्लेम म्हणून सॉल्व करतोय आपण आणि त्याचं एकेकाचं सेपरेट उत्तर काढतोय. ते करेक्ट येणार, काही प्रॉब्लेम नाही. सिच्युएशन कधी चेंज होते, थर्ड ऑर्डरचा किंवा हायर ऑर्डरचा डिटर्मिनंट असतो थर्ड ऑर्डरमध्येच, मायनर कोफॅक्टर सारख्या सेक्शनमध्ये. एकाच थर्ड ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये आपल्याला अशा 9 डिटर्मिनंटची किंमत काढायची असते सेकंड ऑर्डरच्या, तेही कमीत कमी रायटिंगमध्ये मॅक्झिमम डायरेक्ट, मॅक्झिमम शॉर्टली. अशा ठिकाणी मात्र ज्या मिस्टेक होतात आपल्या त्या याच कॅल्क्युलेशनमध्ये होतात आणि त्यामुळं त्या कुठे होतात ते महत्त्वाचं आहे.
बेसिकली डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. पहा, तुम्हाला एक खूप चांगली ट्रिक याच्यामध्ये आता लक्षात घ्यायची आहे. तुम्ही आन्सर काढलेत दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. थर्ड ऑर्डर डिटर्मिनंटच्या वेळी तुम्हाला ती उपयोगात येणारी ट्रिक आहे. म्हणजे डिटर्मिनंटमध्ये होणाऱ्या ज्या काही मिस्टेक आहेत त्याच्यावरचं हे सोल्युशन. मिस्टेक कुठं होतात? मायनस मायनसमध्ये, बरोबर आहे. आणि त्या याच्यामुळं होत नाहीत की आपल्याला येत नाही आहे, ते याच्यामुळं होतात की एकाच वेळी असे खूप सगळे कॅल्क्युलेशन जर करायला सांगितले तर तितका वेळपर्यंत आपण फोकस्ड किंवा कॉन्सन्ट्रेशन तितकं राहत नाही. त्यातल्या त्यात एक्झाममध्ये जर विचार केला तर आणखी आपल्याला वेळेचा स्ट्रेस असतो, आणखी इतर प्रॉब्लेमवरती पण वेळ द्यायचा असतो. अशा ठिकाणी ह्या मिस्टेक होतात, ज्याला सिली मिस्टेक म्हटलं जातं. येत नाही म्हणून झालेली मिस्टेक नाही आहे ही, येत आहे, परफेक्ट आहेत, स्ट्रॉंग आहेत आपण याच्यामध्ये, पण काहीतरी वेगळ्या कारणांमुळे, मग ते कॉन्सन्ट्रेशन असेल, स्ट्रेस असेल, टायमिंग असेल किंवा पॅरलॅक्स एरर त्याला म्हटलं जातं, त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन करत असताना. अशी सुद्धा मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे, छोट्यात छोटी सुद्धा. याला काय करायचं, आपण काय करतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आधी याला आपण इमानदारीने सॉल्व्ह करू. कसं सॉल्व्ह करतो आपण? 3 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 3 आलं, बरोबर आहे. मायनस प्रॉब्लेम इथं होतो. 7 मल्टिप्लाइड बाय -4. पहिलं कॅल्क्युलेशन कधी चुकत नाही, दुसऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होते. 3 × 1 3 आला, ओके. 7 मल्टिप्लाइड बाय -4 -28 तर येतोच, -28. हा मायनस आणि हा मधला मायनस तो प्लस होतो आणि मग व्हॅल्यू येते 3 + 28 अँड 31, बरोबर आहे ना. असं सॉल्व्ह केलं ना. त्यानंतर सपोज सेकंड एक्झाम्पल पहा. 2 मल्टिप्लाइड बाय -3 -6 मायनस हा मधला मायनस जो आहे तो कॅल्क्युलेशनमध्ये मायनस आहेच आहे, कारण आपण यांच्या प्रॉडक्टमधून या प्रॉडक्टला मायनस करतोय, या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस होतोय, त्यामुळे मधला हा मायनस आहे. पण पुढं इथं -28 आला होता म्हणून त्या मायनसचा प्लस झाला. इथं गडबड होतात, प्लस मायनसच्या मिस्टेक खूप जणांच्या होतात. त्यानंतर 8 × 5 40 येतो, तो +40 आहे, मधल्या मायनसमुळे तो मायनस झाला. आणि मग -6 -40 -46 आन्सर आलं. नेक्स्ट आहे तो 4 × 2 8. पहिलं कॅल्क्युलेशन ओके. आता इथं बघा मायनसचं कसं आहे, मिस्टेक कशामुळे होतात. एकतर हे कॅल्क्युलेशनमधला मायनस, कारण आपण ह्या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस करतोय, तो एक मायनस इथे आला. परत -3 × -1. ज्यावेळी आपला डायरेक्ट आन्सर्सचा विचार करायचा आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशनचा विचार करायचा आहे, मनातल्या मनात आपल्या काय होतं कॅल्क्युलेशन, 4 × 2 8 मायनस -3 × -1. मग आपण काय करतो, -3 × -1 +3, तो प्लस आणि परत हा मधला मायनस होतो, 8 - 3 5 येतो. इमानदारीने खूप त्रास आहे. नवीन ट्रिक सांगणार आहे मी. ती नवीन ट्रिक कशी आहे बघा. आता सोपा मार्ग. पहिलं कॅल्क्युलेशन तर चुकत नाही आपलं, ओके. पहिला कॅल्क्युलेशन लिहून टाकायचं, 3 × 1 3 लिहिला. आता काय करायचं, याच्यासाठी रूल बदलतोय आपण. आत्ता लहानपणीपासून आत्तापर्यंत आपण जे वापरत आलेले कॅल्क्युलेशनचे रूल, तो रूलच बदलून टाकायचा आपला, तो फक्त एका कॅल्क्युलेशनसाठी. त्यामुळे कन्सेप्ट पूर्ण समजावून घ्या, अर्धवट वापरली की मिस्टेक वाढतील. कसं, 3 × 1 हे आपण लिहिलं. आपल्या नियमामध्ये काय असतं,
प्लस मल्टिप्लाइड बाय प्लस, पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह काय येतं? पॉझिटिव्ह येतं. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह, निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह येतो. निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येतो. बरोबर आहे. हे आपले नेहमीचे रूल्स असतात. पहिल्या कॅल्क्युलेशनला आपले जुनेच नियम वापरायचे, त्यात मी काही बदल करत नाहीये. फक्त बदल कुठं करायचा, आधी पहिलं कॅल्क्युलेशन लिहायचं आणि त्याच्यानंतर फक्त बघायचं या दोघांचं चिन्ह सारखं आहे का वेगळं आहे. या दोघांचं साइन सेम आहे की डिफरंट एवढंच फक्त चेक करायचं. या दोघांचं साइन जर डिफरंट असेल तर मध्ये प्लस लिहून टाकायचा आणि सेम असेल तर मध्ये मायनस लिहून टाकायचा. प्लस मायनसचं टेन्शनच निघून जातं. आता हे एक एक सेपरेट आपण सोडवतोय त्यामुळे काही वाटणार नाही. याचं इम्पॉर्टन्स लक्षात येईल पुढं थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट सोडवताना, मायनर को फॅक्टर्स मॅट्रिक्स मधले पण आणि डिटर्मिनंट मधले पण सोडवताना हे खूप युजफुल ठरतं. कारण तुम्हाला या भरपूर गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये डायरेक्ट काम करायचं. मग काय लक्षात ठेवायचं, या दोघांचं चिन्ह, या दोघांचं साइन जर डिफरंट असेल तर प्लस लिहून ठेवा, ज्यांना लक्षात राहू शकत नाही ते. या दोघांचं चिन्ह डिफरंट असेल तर प्लस आणि सेम असेल तर मायनस. म्हणजे त्यामुळे काय झालं, आपली ही जी स्टेप असते ती स्टेपच उडून जाते. डायरेक्ट इथे येतो आपण, ते विदाउट मिस्टेक. इथे पहा, इथे आपल्याला किती विचार करावा लागला होता. 4 × 2 8 झाला, मधलं चिन्ह मायनस, मायनस इंटू मायनस प्लस आणि तो प्लस आणि परत मधला मायनस मायनस. काही गरज नाही एवढा विचार करण्याची. सोपा काय पर्याय, या दोघांचं चिन्ह जर सेम असेल तर मायनस आणि डिफरंट असेल तर प्लस. सेकंड मल्टिप्लिकेशन, फर्स्ट नाही, फर्स्टसाठी नाही. पुन्हा लक्षात घ्या, यांच्या मल्टिप्लिकेशनला जुनाच रूल. पहा, 2 × -3 -6 जुनाच रूल. 3 × 1 3 जुनाच रूल. 4 × 2 8 जुनाच रूल. चेंज कुठं, जिथं आपलं कन्फ्युजन आहे, जिथं आपली मिस्टेक होऊ शकते, जिथं जास्त विचार करावा लागतो तिथं फक्त चेंज. तो कुठला, सेकंड मल्टिप्लिकेशन घेत असताना फक्त दोघांचं चिन्ह बघायचं सारखं आहे का. सेम असेल तर मायनस, सेम असेल तर मायनस, डिफरंट असेल म्हणजे कोणीतरी एक पॉझिटिव्ह कोणीतरी एक निगेटिव्ह, डिफरंट असेल तर मधलं चिन्ह प्लस घ्यायचं. म्हणजे आता याचा वापर या पुढच्या एक्झाम्पलसाठी कसा करायचा ते लक्षात घ्या आणि मग तुमचं आलेला आन्सर आणि हे आन्सर सेम येते का ते क्रॉस चेक करून घ्या. ओके, म्हणजे इथे आपण आता काय करणार, -8 × 3 -24. याला आपला नवीन नियम नाही वापरायचा, नवीन नियम इथून पुढे वापरायचा. या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे मध्ये मायनस. 1 × 2 2 आणि पुढचं आपलं कॅल्क्युलेशन -24 -2. -24 -2 किती आला, -26. ओके, त्यानंतर नेक्स्ट या एक्झाम्पलमध्ये -5 × -1, पहिल्या कॅल्क्युलेशनला जुनाच रूल. -5 × -1 +5, त्यात काही गडबड नाही. पण या दोघांचं चिन्ह सारखं आहे का वेगळं आहे, सारखं आहे. सेम असेल तर मायनस, डिफरंट असेल तर प्लस. हे सेम आहे, मध्ये येणार मायनस. 4 × 3 12, 5 - 12 -7. ओके, त्यानंतर परत हे 2 × 3 नेक्स्ट एक्झाम्पलला. 2 × 3 6, यांचं चिन्ह सारखं आहे 1 आणि 5चं म्हणजे -5.
इक्वल टू 1. त्यानंतर -7 इंटू -1 +7, बरोबर आहे. -7 इंटू -1 +7, इथं काही प्रॉब्लेम नाही. यांचं चिन्ह सेम आहे आणि यांचं चिन्ह जर सेम असेल तर मायनस येणार आणि फक्त संख्या मल्टिप्लाय करायच्या. 2 इंटू 3 6. बघा, तुम्ही कॅल्क्युलेशन करताना किती वेळ त्याच्यावरती विचार करावा लागतोय आणि ह्या कॅल्क्युलेशन मेथडनी किती वेळ विचार करावा लागतोय, यामध्ये टाइम सेव्हिंग खूप होत आहे. त्यानंतर या एक्झाम्पलमध्ये 4 इंटू -7 -28, या दोघांचं साइन सेम आहे. सेम म्हणलं तर मध्ये काय येणार, -3, म्हणजे -31 आन्सर. ओके, आता इथे -1 इंटू 3 -3. आता बघा, इथे या दोघांचं चिन्ह अपोजिट आहे आणि चिन्ह अपोजिट असेल तर मध्ये काय लिहून टाकायचे, डायरेक्ट प्लस. 1 इंटू 2 म्हणजे 2 आणि -3 + 2 -1. ओके, इक्वल टू -7 इंटू 4 -28 आणि या दोघांचं चिन्ह अपोजिट आहे, मध्ये काय येणार, +3. -28 + 3 म्हणजे किती आला, -25. ओके, या प्रकारे सेकंड मल्टिप्लिकेशन घेत असताना मधलं चिन्ह, त्या मधल्या चिन्हासाठी रूल थोडासा मॉडिफाय केला. त्या मॉडिफिकेशनमुळं काय झालं, आपलं थिंकिंगला जाणारा जो वेळ आहे, प्लस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस, प्लस इंटू मायनस, याच्यामुळे जो गोंधळ होत होता तो गोंधळ एलिमिनेट होईल. डायरेक्ट बघायचं, यांचं चिन्ह सेम असेल तर मायनस, डिफरंट असेल तर प्लस. म्हणजे याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, 3 + 28 31. हे मनातल्या मनात किंवा कमी रायटिंगमध्ये डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत पुढं जास्तीत जास्त प्रमाणात, टू सेव्ह द टाईम. आणि त्यासाठी ही ट्रिक महत्त्वाची आहे. पूर्णपणे समजली तरच वापरा, अदरवाईज तुमचं जे काही मार्ग आहे तो चालू द्या. ठीक आहे, रिवाईज करा एकदा वाटल्यास, प्रॅक्टिस करा, होऊन जाईल व्यवस्थित. ओके.